तर ही गर्दी अत्यंत प्रचंड झालेली आहे आणि त्यातल्या त्यात इथे जो आहे ना एक सिंगल लाईन तुम्ही जर केलं तर मला वाटतं इथे बघा आता सध्याला प्रथमेशने अगदी व्यवस्थित इथे सगळे लोकांना थांबवून अगदी वरती जाऊ दिलेलं आहे. शुभम आणि दोघांनी अगदी कव्हर केल्यामुळे चला दोघांना कव्हर केल्यामुळे ते व्यवस्थित लोकांना जाता आलं आहे. प्रथमेश चल ना चल 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 इकडे इकडे इथे ऐक ना इकडे पुढे कर करू चल पुढे जा पुढच्या साईडला तिथे जा त्या पॉईंटला नाही नाही पुढच्या साईडला कव्हर कर हां नाही थांब बॉटले फेकतात. तर इथून सुरू होतोय हा प्रवास आणि ही गर्दी बघा दरवेळेसप्रमाणे याही वेळेस विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी कव्हर केल्यामुळे नाहीतर मला वाटतं ही गर्दी कदाचित आम्ही तिथेच 2 तास राहिलो असतो. प्रथमेश वैभव आणि शुभम या तिघांनी चांगल्या पद्धतीने ही सगळी गर्दी आटोक्यात आणली आणि बऱ्यापैकी लोक पुढे वरती गेलेली आहेत. आणि तर ब्रह्मगिरीला आज 5 तारीख खरं तर मी 5 तारीख आहे आज आणि रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी वाढली. सकाळी 8च्या दरम्यान एवढी गर्दी नव्हती पण आत्ता मात्र प्रचंड गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे एक काम करू शकते ज्या लोकांना किंवा पर्यटकांना इथे यायचं आहे तुम्ही दुपारी 2 नंतर किंवा 1 नंतर येण्याचा प्रयत्न करा. जसं की हे बघा अगदी गर्दी तुम्हाला दिसून येऊ शकते अगदी शेवटच्या त्या टोकाला म्हणजे मी 1-2 जणांना फोन करून विचारलं तर अगदी थेट जिथे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या खाली सुद्धा गर्दी झालेली आहे. पण हे काय होते 2 गोष्टी एक म्हणजे मध्ये तुम्ही ज्यावेळेस येतात ती एक गोष्ट आणि त्यातल्यात इथून जेव्हा सिंगल लाईन तयार होते इथून तुम्हाला सिंगलमध्ये शक्यतो घुसून देऊ नका म्हणजे ही एक काळजी घ्या जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित जाता येईल. आज रविवार आहे आणि रविवारची इतकी प्रचंड गर्दी आहे ना म्हणजे तुम्ही बघू शकतात की खूपच गर्दी आहे. मला वाटतं कमीत कमी 2 ते 3 तास लागू शकतात इथून पुढे जायला. आणि पुढचा जो एक भाग असतो जिथे अगदी कमी रस्ता आहे तिथे अगदी गर्दी झालेली आहे. त्यामुळे शक्यतो जर झालं तर लोकांनी टाळण्याचा प्रयत्न करा येण्याचा कारण की आणि जर आलाच तर शक्यतो दुपारी 2 किंवा 3च्या नंतर येण्याचा प्रयत्न करा कारण ही गर्दी जी आहे तर खूप गर्दी आहे. दुपारी 12च्या नंतर म्हणजे दुपारी 2च्या नंतर शक्यतो